जय जवान, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नाशिकच्या बागलांमधील हरणबारी तळवाडे भामेर या 27 किलोमीटरच्या एक्सप्रेस कालव्याचं काम गेल्या 45 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं शेती सिंचन तसंच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। कालव्याचं काम पूर्ण व्हावं या मागणीसाठी तळवाडे भामेर परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाहीये। उलट कालव्यासाठी मंजूर निधीमध्ये गैरव्यवहार केला गेला, त्यामुळे कालव्याचं काम अपूर्ण राहिल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आज आम्ही तळवाडे गावचे शेतकरी व ग्रामस्थ मंडळी आज उपोषणाला बसलेले शासनाच्या विरोधात। शासनाचे वारंवार निवेदन सगळ्या तक्रारी सांगून सुद्धा शासनाने इथं लक्ष दिलेलं नाही। आज आम्हाला शासनाने ही वेळ आणायला नको पाहिजे होती। आज आम्ही 25 वर्षापासून पाण्यासाठी वंचित आहोत। आमच्या गावाला 5-7 वर्षापासून पाणी पिण्यासाठी सुद्धा नाही। आमचे इतके हाल होत आहेत। आम्ही शासनाकडे एकच विनंती करतोय, आम्हाला बाकी काही गोष्टी नाही दिल्या चालेल, पण आम्हाला पिण्यासाठी व शेतीसाठी सिंचन उपलब्ध करून द्यावा। आज आमचे तळवाडे धरणात पाणी पडल्याशिवाय आम्ही इथं हे उपोषण सोडणार नाही आहोत। तरी शासनाने जो पोत हा निर्णय पटकन मार्ग काढत नाही, तो पोत आम्ही अन्न त्याग आणि पाणी सगळं सोडून इथं बसलेलो आहे। ते आमचं उद्या काही झालं ते आज शासन जबाबदार राहील। याला हे शासनाने गंभीरता दखल घ्यावी आणि आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा आमच्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे वर तसेच पालकमंत्री गिरीश महाजन साहेब तुम्ही सुद्धा आमच्याकडे लक्ष द्या। ही पाळी वेळ आली आहे आमच्यावर। आज हे मोठं संकट आहे। आमच्या मुलांना आज पिण्यासाठी पाणी नाही, आज आम्हाला बाजारला पैसे नाही, आज आम्ही खाऊ काय? तर शासनाने जो निर्णय पटकन निर्णय लावा, नाही ते आमची इथं प्रेत सापडतील। गणेश कृष्णराव गायकवाड। काम पूर्ण न झाल्याने शेती नापिकी होऊन शेतकऱ्यांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे। कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। हरणबारी धरणावरून कटगड बंधाऱ्यापासून तर आमचा तळवाडे भामेर गावापर्यंत हा एक्सप्रेस कॅनॉल, नाव नुसतं एक्सप्रेस आहे त्याला, परंतु तो पूर्ण ऑर्डिनरी झालेला आहे। तो ठिकठिकाणी त्याची गळती आहे आणि ज्या काही मोऱ्या वगैरे बांधल्या गेल्या शासनाने निधी पुरवलेला असं काही नाही, परंतु त्या शासनाचा निधीचा सर्व अपव्यय झाला। ठेकेदारांकडून बोगस कामं केली गेली आणि ती आता काही 2 वर्षापूर्वी ज्या काही मोऱ्या वगैरे यांची जी कामं झालेली अतिशय बोगस पद्धतीने, म्हणजे तुम्ही जर आज त्या पाठावर गेले आणि ते जर बघितलं तर ती बांधकामं आजच खराब झालेली आहे। तर तो पाठ कसा चालणार आहे? म्हणून त्या पाठाचं काम सुरळीत झालं पाहिजे आणि या तळवाडे भामेर धरणात पूर्ण क्षमतेने पाणी आलं पाहिजे। धरणाची ठिकठिकाणी रुंदी जी शासनाने ठरवून दिलेली आहे त्याच्याप्रमाणे ती कामं झालेली नाही। ती रुंदी देखील, तळाची रुंदी देखील पूर्वत करून या आमच्या धरणात पाणी पडलं पाहिजे। दुसरं, आमच्या गावात धरणामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत ज्या विहिरी झाल्या त्या धरणात पाणी पडण्याच्या अगोदर राजकीय दबाव तंत्र वापरून आणि पोलीस बळ दाखवून त्या विहिरी खोदल्या गेल्या। त्या विहिरी खोदताना ज्या गावासाठी ते पाणी नेलं त्या गावाची दिशा खालच्या बाजूला असताना वरच्या बाजूने म्हणजे आमचा भूमिगत जलसाठा चोरून नेला या लोकांनी आणि आमच्या गावाचं जे बागेत क्षेत्र होतं ते धोक्यात आलं आणि दोघं गट चुकीच्या जागेवर ते विहिरी खोदलेल्या आहेत। त्या विहिरींची देखील शहानिशा होऊन ती देखील चौकशी झाली पाहिजे। आणि तिसरा, जो गेल्या 45 वर्षापासून तळवाडे भामेर पाटावर आजपर्यंत जे राजकीय नेते आलेत त्यांनी राजकारण करून त्यांची पोळी भाजून निघून गेले। आमचा जो शेतकरी आहे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना खंबीर साथ दिली, पण ज्यावेळेस त्यांचा निवडणूक झाली, निकाल लागला, विजयी झाले, त्यांनी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। असं करत करत आजपर्यंत आमची ही 3री पिढी आहे। 3री पिढी आंदोलन करत असताना सुद्धा आम्हाला कोणीही न्याय देऊ शकत नाही। ज्याला कोणाला राजकारण करायचं असलं त्याने यायचं, पाटाच्या विषयावर राजकारण करतात आणि आम्हाला नुसते पोकळ आश्वासनं देऊन निघून जातात। मात्र ह्यावेळेस आम्ही न्याय घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आणि शासनाला जाग आलीच पाहिजे। जर शासनाने नाही याच्यावर काही मार्ग काढला तर आम्ही इथं आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही। हे शासनाने याची दखल घेतली पाहिजे। मुद्दा आहे आमचा, या आमच्या धरणाच्या खाली जो नदीजोड प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत जे उपकालव्याचं काम झालेलं आहे त्या कालव्याअंतर्गत ज्या जमिनी गेलेल्या आहे त्या शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला भेटलेला नाही। तो मोबदला देखील त्यांना भेटावा अशी आमची 3री मागणी आहे। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। वंदे
मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला. न्यूज ब्युरो, कसमाते अपडेट, बागला.